Hello students, this is the 13th part and last part of our fourth prose filmmaking which is written by Satyajit Ray. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. आपला जो चौथा प्रोज आहे, गद्य आहे, फिल्म मेकिंग, ज्याचे लेखक आहेत सत्यजित रे, त्यांचा हा 13वा आणि शेवटचा भाग आहे. तर पेज नंबर 39 शेवटचा पॅराग्राफ, इट टूक मी क्वाइट अ व्हाईल, इथून आपण सुरुवात करणार आहोत. नाउ लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. इट टूक मी क्वाइट अ व्हाईल. आता क्वाइटचा अर्थ काय आहे? पूर्णपणे आणि अ व्हाईल थोडा वेळ. टू कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटवणे. टू कन्व्हिन्स Mrs. Flaherty that the film it was the end result that mattered and the fact that the characters were faked. Fake म्हणजे काय? बनावटी. Faked implied. Imply करणे म्हणजे सूचित करणे. Fake implied no lack of sympathy for the people portrayed. आता पोर्ट्रेटचा अर्थ काय आहे? ची भूमिका वठविणे किंवा बजावणे. तर लेखक काय म्हणतात की मिसेस फ्लॅहर्टी यांची खात्री पटवायला मला थोडासा वेळ लागला की माझ्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर मी वापरलेले होते ते कॅरेक्टर फेक होते आणि ते काही खरे नव्हते, ते बनावटी होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याकरता त्या कॅरेक्टरनुसार त्यांची भूमिका त्या सिनेमामध्ये पार पाडलेली होती. 10 years of filmmaking has taught me. आता 10 वर्ष झाले लेखक सिनेमा क्षेत्रामध्ये सिनेमा बनवत आहे आणि ते बनवत असताना त्यांना एक गोष्ट त्या सिनेमा बनवत असताना 10 वर्षाच्या काळाने शिकवलेली आहे. अबोव एनिथिंग एल्स नॉट टू मेक अ फेटिश ऑफ एनिथिंग. फेटिशचा अर्थ काय आहे? एखाद्या गोष्टी विषयीचे अति समर्पण ऑफ एनिथिंग. तर त्या 10 वर्षांनी लेखकांना शिकवलेलं आहे की काहीही असो, कितीही चांगली गोष्ट असली तर ती एखादीची गोष्ट असेल त्याच्याविषयी तुम्ही जास्त समर्पित राहू नका, फक्त तेच करू नका, दुसरे काही करण्याचा प्रयत्न करा. आय एन्जॉय वर्किंग विथ नॉन ॲक्टर्स. तर जे ॲक्टर नाही आहेत असे जे आहेत त्यांना नॉन ॲक्टर म्हणतात. तर त्या नॉन ॲक्टर बरोबर सिनेमा तयार करणं याच्यामध्ये मला आनंद यायचा. बट आय ऑल्सो एन्जॉय पुटिंग प्रोफेशनल अँड नॉन प्रो. आता नॉन प्रोज म्हणजे नॉन प्रोफेशनल, अव्यावसायिक, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक, टुगेदर. पण लेखक म्हणतात की काही प्रोफेशनल ॲक्टर, काही नॉन प्रोफेशनल ॲक्टर, काही व्यावसायिक ॲक्टर, काही अव्यावसायिक ॲक्टर यांना एकत्र घेऊन सिनेमा बनवणं याच्यात मला वेगळा आनंद वाटत होता. अँड वॉच द नॉन प्रोज ॲक्वायर करणे म्हणजे प्राप्त करणे, मिळवणे.
अँड वॉच द नॉन प्रोज ॲक्वायर कॉन्फिडन्स फ्रॉम द प्रोफेशनल. आणि ते दोघं जण प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल काम करत असताना जे नॉन प्रोफेशनल लोक आहेत ते प्रोफेशनल लोकांकडून कशा प्रकारे कॉन्फिडन्स मिळवतात, त्या ठिकाणी कॉन्फिडन्स म्हणजेच एक कॉन्फिडन्स त्या ठिकाणी ॲक्वायर करतात, मिळवतात. अँड प्रोफेशनल बेनिफिट फ्रॉम द आर्टलेस सिम्प्लिसिटी. आर्टलेस म्हणजेच काय? साधा किंवा कौशल्य विना. सिम्प्लिसिटी ऑफ द नॉन प्रोफ्स. आणि त्याचबरोबर जे नॉन प्रोफेशनल आहेत, अव्यावसायिक ॲक्टर आहेत, त्यांच्यापासून जे प्रोफेशनल ॲक्टर्स आहेत त्यांना कोणता बेनिफिट मिळतो? तर आर्टलेस सिम्प्लिसिटीचा, कौशल्यहीन साधेपणाचा त्यांना फायदा मिळत असतो. आय लाईक वर्किंग ऑन लोकेशन्स इवन इंटेरियर. इंटेरियर म्हणजे आतील बाजू. काही सिनेमाचे भाग हे स्टुडिओमध्ये, आतमध्ये स्टुडिओच्या त्या ठिकाणी शूट केले जातात, काही स्टुडिओच्या बाहेर शूट केले जातात. तर लेखक काय म्हणतात की मला लोकेशननुसार, लोकेशनवर जाऊन काम करायला आवडते, मग विशेष करून ते आतमधील असो म्हणजे स्टुडिओमधील असो की स्टुडिओच्या बाहेरील असो. बट आय नो नाव दॅट विथ अन इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर अँड अन ऑब्झर्वंट. ऑब्झर्वंट म्हणजेच काय? काटेकोर पालन करणारा ऑब्झर्वंट कॅमेरामॅन. तर लेखक काय म्हणत आहे? बट आय नो नाउ. पण आता मला माहिती आहे. काय माहिती आहे? दॅट विथ अन इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर, की एका इमॅजिनेटिव्ह काल्पनिक आर्ट डिरेक्टर सोबत, निर्देशकासोबत अँड ऑब्झर्वंट कॅमेरामॅन इट इज पॉसिबल टू फेक इंटेरियर. तर शक्यता आहे की जो अत्यंत काटेकोरपणे नियमाचं पालन करणारा जो कॅमेरामॅन आहे याच्यासोबत एखादा काल्पनिक आर्ट डिरेक्टर हा अशा प्रकारचा सिनेमा किंवा फेक बनावटी इंटेरियर तयार करू शकतो. सो दॅट द श्रेवडेस्ट. आता श्रेवडेस्ट म्हणजे काय? सर्वात हुशार किंवा सुज्ञ, चतुर. प्रोफेशनल आय इज फुल्ड. तर अत्यंत हुशार, अत्यंत चतुर नजरेचा जरी एखादा प्रोफेशनल व्यावसायिक व्यक्ती असेल त्याला सुद्धा मूर्ख बनवण्याचं काम एखादा इमॅजिनरी डिरेक्टर, त्याच्यासोबत जर एखादा नियमांचं तंतोतंत पालन करणारा कॅमेरामॅन असेल तर ते सुद्धा ते करू शकतात. एखाद्या चतुर व्यक्तीलाही ते मूर्ख बनवू शकतात. अशा प्रकारची बनावटी इमेज ते स्टुडिओच्या आत इंटेरियर तयार करू शकतात. सो स्टुडंट, इन दिस वे this last 13 part ends here, and in this way this fourth prose also ends here. So we are going to stop here today. Have a good day to all of you. Thank you very much.